ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींना त्यांची जी KYC आहे ही ऑफलाईनमध्ये अंगणवाडी सेविका यांच्याकडे करण्याचे सांगण्यात आलेले आहे। परंतु भरपूर ठिकाणी तुम्ही हे बघितलं असेल की अंगणवाडी सेविकाकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून नकार दर्शवला जात आहे की आमच्याकडे अजूनपर्यंत याद्या आलेल्या नाही आहे। तर अंगणवाडी सेविकाकडे जाताना तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहे त्यामध्ये आधार कार्ड, राशन कार्ड आणि तुमचा मोबाईल, जो मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड सोबत लिंक आहे तो मोबाईल तुम्हाला सोबत ठेवावा लागेल। आणि यामध्ये अंगणवाडी सेविका तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र असाल तर यामध्ये तुमची पात्रता तपासल्या जाणार आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे जेही हप्ते राहिलेले आहेत ते हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार। तर यामध्ये आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार, कारण ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्या महिला वाट बघत आहेत ते म्हणजे की जानेवारीचा हप्ता कधी येणार। तर जानेवारीचा हप्ता हा फेब्रुवारीच्या 5 तारखेनंतर येण्याची दाट शक्यता आहे, कारण की ZP इलेक्शन असल्यामुळे याबद्दलचा जो GR आहे अजूनपर्यंत प्रसिद्ध झालेला नाही आहे। परंतु लवकरच GR प्रसिद्ध होणार आणि जानेवारीचा महिना ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांना त्यांचा हप्ता जमा केला जाणार आहे। तर जानेवारीचा महिना यायच्या अगोदर जर संपूर्ण ज्याही लाडक्या बहिणी आहे, ज्याही लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे त्यांची जी KYC आहे त्यांच्या KYC मध्ये झालेल्या चुकीमुळे त्यांना परत KYC करावी लागत आहे। आणि ज्या महिलांच्या KYC मध्ये प्रॉब्लेम आहे त्याच महिलांना त्यांचा जो हप्ता या थांबविण्यात आलेला आहे तर त्यांनाच फक्त KYC करायची आहे। आणि ज्याही महिलांना नियमित हप्ते येत आहे त्यांचे हप्ते थांबलेले नाही आहेत त्या महिलांना KYC करायची नाही आहे, म्हणजे काहीही करायचं नाही आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी आता लवकरच अपडेट येईल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाला व्हिजिट करा, त्यांना भेटा, त्यांच्याकडे लिस्ट आली का चेक करा। जर लिस्ट आली असेल तर तुम्ही KYC करा, जर लिस्ट यायची बाकी असेल तर तुम्ही वाट बघा, त्यांच्या संपर्कात राहा। त्यांच्याकडे लिस्ट आल्यानंतर तुम्ही तुमची KYC त्यांच्याकडून ऑफलाईन पद्धतीने करू शकता, कारण की आताची जी KYC पद्धत आहे ही ऑफलाईन आहे, ऑनलाईन होणार नाही आहे, याबद्दलची माहिती उपलब्ध झालेली आहे। तर KYC जी करायची आहे तुम्हाला ही अंगणवाडी सेविका मार्फतच करायची आहे। जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे त्यांच्याकडे लिस्ट आलेल्या असू शकतात, काही जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या गावाच्या जर लिस्ट आल्या नसेल तर त्यासुद्धा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आणि तुमची जी KYC आहे ही अंगणवाडी सेविका ऑफलाईन पद्धतीने करणार। आणि सध्या तरी वेबसाईटवर किंवा मोबाईलवर कोणत्याही ॲपवर ही KYC पद्धत ऑन करून देण्यात आलेली नाही आहे, म्हणजे सुरू केलेली नाही आहे। त्यामुळे तुम्हाला तुमची जी ही KYC आहे ही अंगणवाडी सेविका मार्फतच करायची आहे। एकदा तुमची KYC झाली, तुम्ही यामध्ये पात्र घोषित झाल्या की तुमचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यास सुरुवात होऊन जाणार। तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।